स्मॉल धबधबा बघा, पावसात भारीच वाटतं एकदम. हे बघा इथून माळ चालू झाला आमचा. मस्त मोठं वडाचं झाड होता, आता कमी झाला. म्हणजे हे बघा इथे ही पानं आहेत ना, त्याला आम्ही चांदवड बोलतो. पहिले आम्ही इकडे शेतात काम करताना वगैरे हे वापरायचो, न्यारी वगैरे करताना. हे बघा ही काढून घेऊन जायचो आम्ही, जेव्हा बैलांकडे वगैरे यायचो ना तेव्हा ही पानं आम्ही घेऊन जायचो. तर मंडळी हा आमचा जुना रस्ता आहे. म्हणजे आम्ही इकडे मराठी शाळेत वगैरे जाताना इकडूनच जायचो, माळावरनंच जायचो. तरी अशी डबकी बिबकी भेटली की मग अजून मजा. तर मंडळी ही बघा फुलं पण आली, कारण आता आपले लाडके गणपती बाप्पा येत आहेत. तर ही फुलं पण सज्ज झाली आहेत त्यांच्या स्वागतासाठी. शुभ संध्याकाळ मंडळी, कशी आहात सगळे. पुन्हा एकदा आपल्या कोकणी हृदय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. तर मंडळी संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आज दिवसभर मस्तपैकी पाऊस पडतो आहे आणि आत्तासुद्धा पाऊस थोडाफार चालू आहे. तर म्हटलं तुम्हाला थोडाफार पाऊस पडते तर आजूबाजूचा परिसर वगैरे दाखवावा. तर मंडळी मी आत्ता घरी आहे, आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि नंतर मग तुम्हाला खाली आमच्या व्हाळावरती वगैरे पाणी वगैरे आलं आहे तर ते तुम्हाला दाखवतो. तर चला मंडळी माझ्यासोबत राहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे आमचं इकडे हे घर आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. ह्याच्या आधी पूर्ण इकडे उंच सकल भाग होता ह्या साईडला वगैरे. तर आम्ही मेमध्ये JCB लावला होता आणि त्याच्यामुळे हे भाग सगळा लेवल करून घेतला. तर त्याच्यामुळे हा इकडे तुम्हाला व्यवस्थित लांबून असा व्ह्यू दिसतो आहे, नाही तर पूर्ण इथपर्यंत पूर्ण जंगल होतं. तर आता ही लेवल झाली केली आहे आणि आता छान दिसते. तर इकडे झाडं वगैरे लावली आहेत, म्हणजे जुने केळीची झाडं वगैरे होती इकडे, तीच काढून ठेवलेली आणि तीच परत लावली. नंतर JCBने काढून घेतलेली ही केळीची झाडं आहेत आणि इकडे हे माडाचं झाड, ही पहिली जुनी झाडं आहेत आणि ती काढलेली JCBने आणि नंतर परत लावून दिली. तर म्हणजे इकडे पण आहे आमचं चिक्कूचं झाड, जुनं चिक्कूचं झाड आहे. तर हे असं उंच भागात इकडे होतं ह्या साईडला, तर ते JCBने काढून इकडे मग खड्डा केला आणि ह्या साईडला लावलं आहे. आतूनपर्यंत जगलं आहे, बघूया जगतं आहे काय ते. चिक्कू पण आले त्याच्यावरती बघा, हे बघा इथे चिक्कू दिसत आहेत छोटे छोटे. ते उंच मोठं झाड आहे ह्या साईडला, आहे बघा पूर्णपणे त्याला JCBने उपटून ह्या साईडला लावून घेतलं. हे बघा इकडे सुद्धा पूर्ण इथून लेवल केली आहे. हा एवढा भाग व्यवस्थित झाला पुन्हा एकदा. आणि हे पेरूचं झाड आहे, हे उंच असं आहे ते, त्याच्यावर पेरू पण लागलेत. हे पण झाड जुनं आहे, तर ह्याला पण आम्ही काढलं नाही, तसंच ठेवलं आहे. आणि हे मोठं पण आहे ते माडाचं झाड आहे, हे सुद्धा ठेवलं आहे. तर आणि ह्या साईडला काय झाडं नव्हती त्याच्यामुळे हे फक्त 1-2 कलमाची झाडं जवळ होती घरापासून, तर ती काढलीत. कारण पावसात इकडे हवा वगैरे वादळ असतं त्याच्यामुळे पडू शकतात. हे बघा तर ह्या साईडला मंडळी आमचा घराचा दरवाजा मेन आहे इकडे. आणि ह्या साईडला पण आम्ही पूर्ण इथपर्यंत मागे घेतलं आहे. पहिलं इकडे इथपर्यंत डगर होती भिंतीची मातीची, तर इथून आम्ही परत ह्या साईडला एवढं मागे घेतलं. हे बघा इथून आता चांगला व्ह्यू घराचा दिसतो. तर मंडळी आता थोडा पाऊस गेला आहे. तर हे बघा आमच्या घराच्या बाजूला हे पूर्ण
जंगल झालं एकदम. हे बघा मागच्या साईडला सुद्धा पूर्ण जंगल झालं आहे. हे बघा इथून तुम्हाला आता घराचा व्ह्यू दिसेल. मागे यांचं अंगण या साईडला आणि इकडे दरवाजा मेन. तर आज मंडळी मी सकाळी इकडे ही झाडं लावलीत. हे बघा शोची झाडं आहेत. इथे फक्त लावून ठेवलीत, बघूया जगतात काय. ह्याची अजून व्यवस्थित लेवल करायची बाकी आहे. इकडे तुळशी पण लावल्या छोट्या छोट्या. आणि आता पहिली तुळस इथे व्हायची नाही, पण आत्ता तुळस बघा केवढी झाली. पहिली लगेच इथे सावळी असल्यामुळे मरून जायची, आता एकदम मस्त झाली. या साईडून आतमध्ये येतो आम्ही आणि आपण एवढा भाग थोडासा लेवल करून घेतला. बघा तर बघा मंडळी, मागे जो आहे तो आमचा घराचा मेन दरवाजा आहे. हे आमचं असं घर आहे. सगळी मागच्या साईडला आहेत, तर त्याच्यामुळे दरवाजा बंद केला आहे. तर चला म्हणजे आपण खाली जाऊया भाडावरती. आणि इथे आम्ही ही लाकडं ठेवली आहेत, जी पावसात लाकडं लागतात. तर ही लाकडं इथे ठेवली आहेत. हे बघा. आणि इकडे ह्या साईडला पूर्ण मागे जंगल. आता तर जाऊ शकत नाही, एवढा पूर्ण गच्च झालं आहे. आणि इकडे बघा चवळीचं झाड आहे. म्हणजे आता गणपतीत आपल्याला जेवायला वगैरे ह्या पानांचा उपयोग करता येईल. हे बघा केवढं झाड आहे. सगळीकडे असतात ती, बघा तुमच्याकडे पण असतील. पडवळ कारली, तर त्याचा हा मांडव घातला इथे. वेल आता होतील, एखाद्या महिन्यात लागतील इथे. बघा तर म्हणजे पाऊस जोरात आला आहे. बघा बघा केवढा पाऊस आला बघा, जोरात भरलेला, एकदम अंधार केलेला, आता जोरात पडतोय. मस्त वातावरण आहे गावी. मंडळी या साईडला बघा, हा इथे आमचा सोनचाफा लावलेला आहे. म्हणजे आता मस्तपैकी भर भेटली मातीची, याला चाफे धरतील. आणि इथे कढीपत्त्याचं झाड आहे. बघा हे कढीपत्त्याचं झाड आहे. या साईडला मंडळी आमचं हे महापुरुष मंदिर आहे इकडे. हे बघा इकडे पहिला सक्कल भाग होता, तर आता माती वगैरे टाकल्यामुळे उंच भाग झाला आहे. बघा इकडे आता पायऱ्या वगैरे केल्या आहेत. इकडे पूर्ण सक्कल भाग होता. इकडे वाडी आमची. हे बघा इकडे घरं आहेत आमची वाडीतली या साईडला. चला मंडळी आपण खाली जातोय आता. पाऊस जोरातच आहे, आता ऐकत नाही वाटतं पाऊस. तर मंडळी हे बघा इकडे शेती. बैल नसल्यामुळे गवत वेस्टेज आहे इथे. बघा गवत फुकट गेलं. मंडळी इकडे आम्ही ट्रॅक्टर ठेवलं आहे, धुतलं नाही ते, आता धुवायचं आहे. हा वाडा आहे आमचा. आणि हे बघा इथे जे हे केलं आहे ना, हे कणगी लावलेत. ही हळद, ही सगळी हळदीची पानं आहेत. हे बघा या वाड्यात आता कोण नाही, रिकामी झाला बैल नसल्यामुळे. तेव्हा बैल असायची आमची भरपूर. तर बाजूलाच वाड्याच्या बाजूलाच पूर्ण शेती आहे. चला म्हणजे व्हाळावरती जाऊया. पाणी आलं असणार, पाऊस दिवसभर आहे त्याच्यामुळे पाणी व्हाळावरती भरपूर असणार.
हे बघा इथे मंडळी, हे जे आहे ना, याची पहिली भाजी करायची आम्ही. अजून पण करतात, पण आत्ता एवढे भेटत नाही कारण हे तोडून टाकतात, त्याच्यामुळे याची भाजी करायला आता भेटत नाही. याची मस्त भाजी लागते. गोट्याची वेले बोलतो आम्ही त्याला. हे बघा, आता ह्या दिवसात रानभाज्या भरपूर भेटतात. तर मंडळी आता मी व्हाळावरती आलो. बघूया किती पाणी आहे तो व्हाळावरती. हे बघा, इथे उन्हाळ्यात कपडे धुवायला येतात माणसं. या साईडला वावळा बोलतो आम्ही इथे या ठिकाणाला. तर इकडे कपडे वगैरे धुवायला अजून येतात. हे बघा, इकडे दगड ठेवले आहेत, ते कपडे धुवायला अजून पण येतात. स्मॉल धबधबा बघा, पाणी इकडून येते या साईडने. इथे पावसात भारीच वाटतं एकदम. तर म्हणजे थोडंफार माळावरती फिरून येऊया. आम्ही पहिले इकडे बैला वगैरे चरवायला घेऊन जायचो गावी असताना. आता कोणाचे बैलच नाही, त्याच्यामुळे आता कोण इकडे जात पण नाही. आता माळावर जातोय. पाऊस एकदम खतरनाक आहे. एवढ्या पावसात मी चाललोय. हे बघा, इथून माळ चालू झाला आमचा. इकडे आम्ही पहिले सकाळ संध्याकाळ इकडे यायचो बैल घेऊन. मजा यायची, ते दिवस भारी होते. सगळे वाडीतले आम्ही सगळे यायचो इकडे बैल घेऊन चरवायला. पाऊस पडला तरी इकडे थांबायचो. बघा, ते पहिलं हे वडाचं झाड होतं इथे, मस्त मोठं वडाचं झाड होता. आता कमी झाला, वरून जरा खराब झालं. ते इथे असायचो आम्ही जास्त करून. तर मंडळी, पावसात खूप भारी वाटतं गावी. पूर्ण हिरवंगार. हे बघा, मस्त वाटतंय ना. बघा, एकदम हिरवंगार झालंय सगळीकडे. हे बघा, पाऊस आहे ना, त्याच्यामुळे इकडे डोंगर पूर्ण व्हाईट व्हाईट दिसत आहेत. तर चला मंडळी, आपण आता जाऊया पुढे. तर चला मंडळी, माळ बघितलात तुम्ही आमचा, तर तुम्हाला आमच्या तिकडची विहीर वगैरे भरलेली आहे ती दाखवतो. तर पाणी पूर्ण वरतीपर्यंत आलं आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. पाऊस चालूच आहे, कंटिन्यू चालू आहे पाऊस. आता मला वाटतं 6 वाजलेत. तर मंडळी, हा आमचा जुना रस्ता आहे. म्हणजे आम्ही इकडे मराठी शाळेत वगैरे जाताना इकडूनच जायचो, माळावरनंच जायचो. तरी अशी डबकी बिबकी भेटली की मग अजून मजा. बघा, या साईडने आम्ही गावात शाळेत जायचो. आमची शाळा तिकडे गावात आहे, तर इथूनच जायचो आम्ही चालत चालत. म्हणजे हे बघा, इथे ही पानं आहेत ना, त्याला आम्ही चांदवड बोलतो. तर पहिले आम्ही इकडे शेतात काम करताना वगैरे हे वापरायचो, न्यारी वगैरे करताना. हे बघा, ही काढून घेऊन जायचो आम्ही. जेव्हा बैलांकडे वगैरे यायचो ना, तेव्हा ही पानं आम्ही घेऊन जायचो. ह्याच्यावरनं आम्ही भाजी आणि भाकरी खायचो. आता कोण काढत नाही.
तर मंडळी हे बघा, मगाशी पाणी कमी होता, आता लगेच बघा किती वाढलं आणि गदूळ पण झालं. हे बघा गदूळ झालं. तर मंडळी आता मस्त चान्स भेटला तर मी व्हिडिओ बनवून घेतो. पाऊस पण पडतोय आणि गावी पण आलो आहे. तर डेली माझे व्हिडिओ नसतात, कारण मुंबईला असल्यामुळे शूट करता येत नाही आणि गावी आल्यानंतरच मी व्हिडिओ वगैरे शूट करतो. तर तेवढा टाईम भेटत नसल्यामुळे डेली व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटत नाही. तिकडेच असतो तर तुम्हाला डेली व्हिडिओ बघायला भेटले असते गावचे सगळे. तर जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा 1-2 जसे भेटेल तसे शूट करतो. तर आता पावसात आलो आहे तर म्हटलं थोडंफार फिरूया. तर चला मंडळी. छत्री तुटली वाटतं माझी. काळजी आहेत ना, त्याच्यामुळे वाकून जावं लागते. असं हिरवगार गवत. म्हणजे इकडे बघा वाड्याकडे आलो मी. आज कोपरे एकदम तुडुंब भरलेत सगळे शेतीचे. हे बघा. तर मंडळी हे बघा फुलं पण आली, कारण आता आपले लाडके गणपती बाप्पा येत आहेत. तर ही फुलं पण सज्ज झाली आहेत त्यांच्या स्वागतासाठी. हे बघा हरणं आणि कोंबे वगैरे आलेत, थोडंफार येत आहेत. हे पूर्ण भरणार आणि 15 दिवसांनी. हे बघा विहिरीचं काम अजून नाही झालं, त्याच्यामुळे कसं आहे इकडून पाणी काढू शकत नाही. डायरेक्ट मोटर लावून पाणी वरती. ही साईडने अजून कडा वगैरे त्याची बांधायची आहे. हे बघा विहिरीचं पाणी एवढीच भरणार, कारण तिथे त्या कॉर्नरवरती पाईप टाकलं आहे पाणी जायला. असं आता बऱ्यापैकी चांगलं झालं आहे. पहिलं खूप खराब होतं, आता वाहत असल्यामुळे थोडंसं चांगलं झालं आहे. पाईप वगैरे टाकले, ते मोटार लावून इकडे पाणी वरती नेलं. अजून त्याची टाकी वगैरे बसवायची बाकी आहे. तर चला मंडळी, आता अजून वेळ आहे तर आपण विठलादेवी मंदिराकडे जाऊया. आमच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल तुम्ही आधीच्यासुद्धा. तर तिकडेसुद्धा एक नवीन पूल बनवलं आहे, तर तिकडे जरा बघूया कसं काय आहे ते. तर चला त्या साईडला जाऊन येऊया. अजून वेळ आहे, अंधार नाही झाला आहे. हे बघा व्हाळीला पाणी बघा मंडळी. तर मंडळी रोडवरती आलो मी इकडे. हे बघा हा जो इकडे रोड गेला आहे, इकडून तुम्ही कणकवलीला जाऊ शकता. आणि ह्या साईडला इकडे बीडवाडी वगैरे पुढची गावं आहेत ती. तर इकडे ह्या रोडने आमच्या खुडी देवगड गाडी येते. तर म्हणजे हे बघा इथे विठलादेवीचं मंदिर आणि नवीन पूल. हे वाडीतले पोरगे बसले इकडे. तर मंडळी हे बघा नवीन पूल किती उंच आहे. आणि पहिलं हे पुलावरनं पाणी जायचं, सकल होता, आता हे उंच झालं आहे. मस्त बनवला आता. हे बघा हा जो आम्ही तुम्हाला वरती व्हाळ दाखवला ना, तोच व्हाळ इकडे खाली आला. हे बघा इकडे आम्ही पहिले गणपती विसर्जन करायला इथून या साईडने रस्ता होता, आणि आता हे जरा उंच झालं आहे. हे किती उंच झालं आहे बघा. मस्त झालं आता. तर बघा मंडळी मागे हे विठलादेवीचं पूल आम्ही बोलतो इकडे. तर पूर्ण कंप्लीट झालं आहे काम. तर बऱ्यापैकी आम्ही गणपती विसर्जन वगैरे इकडेच करतो. तर हे बघा
आणि तिकडे मागे आहे ते आमचं विठलादेवी मंदिर. इकडे खाली गेला हा तो. तर मंडळी चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टाटा.